विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता 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 म्हणे यशोदेशी ऐसा भक्ताचा अंकित भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रिय लागे तैसी लागे प्रिय लागे तैसी लागे लागे तैसी लागे लागे तैसी लागे निष्काम निराळा निष्काम निराळा गोपीला वेला चाळा 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 ऐसा भक्ताचा चांगला ऐसा भक्ताचा भक्ताचा लागे तैसी लागे प्रिय लागे तैसी लागे प्रिय लागे तैसी लागे तैसी लागे तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले 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 तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ता ऐसा भक्ताचा ऐसा भक्ता लागे तैसी लागे लागे तैसी लागे लागे तैसी लागे तैसी लागे विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विश्वाचा जनिता 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 म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता
ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित विश्वाचा जनिता 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 म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत लागे तैशी लावी प्रीत लागे तैशी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित
पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावेल्या चाळा ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसी लावी प्रीत विठ्ठला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसी लावी प्रीत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या भगवंताच्या रूपाचं चिंतन करणारा, भगवंताच्या आकाराला आल्याचं चिंतन करणारा आणि भगवंताच्या चरित्राचं चिंतन करणारा अभंग आहे. आज गोकुळ अष्टमी आहे आणि गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा प्रतिवर्षाप्रमाणे आपण भगवंताचा अवतार साजरा करून करतो आहोत. आज गोकुळ अष्टमी आहे. फक्त भगवान श्रीकृष्णाचाच अवतार नव्हे तर आपल्या ज्ञानोबारायांचाही अवतार आजच्याच दिवशी झालेला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी विशेषतः आपल्या संप्रदायामध्ये दोन्ही अवतार साजरे करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी कीर्तनाचा पूर्वार्ध हा ज्ञानोबारायांचं चरित्र सांगून साजरा केला जातो आणि कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगून अवतार साजरा केला जातो. अशी काही ठिकाणी पद्धत आहे. परंतु ज्ञानोबाराय आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये कोणतंही अंतर मानायचं काही कारण नाही. ज्ञानोबाराय म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हेच ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झाले असं चिंतन आपण त्यांच्या अवताराच्या संबंधानं करत असतो. विशेषत्वानं विचार करायचा आता कारण नाही. अभंगाचा सगळा भाव जर बघितला तर हा सगळा भाव हा जसा भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत लावता येतो तसाच या अभंगाचा भाव आपल्याला विश्वाचा जनिता म्हणून ज्ञानोबारायांकडे सुद्धा लावणं शक्य आहे. ज्ञानोबाराय सुद्धा या जगताची उत्पत्ती करतात असं ज्ञानोबाराय संतांच्या संबंधानं जर बोलत असतील, स्वतःच्या सद्गुरूंच्या संबंधानं जर बोलत असतील तर तेच शब्द ज्ञानोबारायांना सुद्धा लागू पडणारे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांसाठी ज्या ज्या शब्दाची योजना केलेली आहे ते सगळे शब्द ज्ञानोबारायांना सुद्धा लागू पडतात. म्हणून आपलं काम तसं सोपं आहे. ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं जे वर्णन केलं ते उचलायचं, ज्ञानोबारायांकडे लावायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे. आपलं काम फार अवघड नाही. पण आपले सद्गुरू जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात याचा विचार सांगताना ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी असं जर सद्गुरूंच्या संबंधानं म्हटलंय. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही गणपतीचं रूपक ज्ञानोबारायांनी केलंय. गणपतीचे डोळे बारीक असतात. दैविकी दिठी पाहता सानी, लहानशे बारीकशे तुमचे डोळे, पण ती दैविकी दृष्टी आहे, ती दैवी दृष्टी आहे, ती सामान्य चामड्याची दृष्टी नाही. तरी मिलनोन्मिलनी, त्या डोळ्याचं मिलन आणि उन्मिलन असं ज्या वेळेला तुम्ही करता, डोळे मिटता आणि डोळे उघडता, डोळ्याची जी उघडझाप करता त्याच्यातून काय होतं, उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी. तुम्ही डोळे मिटले की या जगताचा प्रलय होतो आणि तुम्ही डोळे उघडले की या जगताची उत्पत्ती होते. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग असं जर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असेल की तो विश्वाचा जनिता असेल आणि ज्ञानोबारायांच्या डोळ्याच्या उघडझापीमध्ये जर विश्वाची उत्पत्ती होत असेल तर विश्वाचा जनिता हे शब्द भगवंताबरोबर ज्ञानोबारायांनाही लागणारे आहेत असं चिंतन आपल्याला करता येतं. म्हणे यशोदेसी माता, इथला यशोदा हा शब्द यश ददाती इथे यशोदा या नियमानं जर बघितलं तर यश देणारी ती यशोदा असते. आणि ज्ञानोबाराय आपल्या सगळ्या यशाचं श्रेय जर निवृत्तीनाथ महाराजांना देतात तर निवृत्तीनाथ महाराज आपले भाऊ असून सुद्धा ज्ञानोबाराय त्यांना आई म्हणतात. हे यशोदेसी माता तिकडे जमून जातं. विठ्ठला विठ्ठला
भगवान श्रीकृष्ण जसे भक्ताकरता सुलभ झाले तसं ज्ञानोबाराय सुद्धा आपल्यासारख्या आज्ञ जीवांना कळावं म्हणून सुलभ भाषेमध्ये ज्ञानेश्वरी सांगतात. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत हे ज्ञानोबारायांकडे लावता येणार आहे. काय निष्काम निराळा आहे तर ज्ञानोबारायांकडे वेगळं लावायचं कारण नाही, पण गोपी लावी आल्या चाळा हे सुद्धा ज्ञानोबारायांकडे आपल्याला लावता येऊ शकतात. या गोपी कोण आहेत? इंद्रियांना ज्यांनी जिंकलं त्या गोपी आहेत. गोपी शब्दाचा अर्थ काय करायचा याची संगती वेगवेगळी, पण गोपी या शब्दाचा अर्थ गो म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवणाऱ्या त्या गोपिका असतील तर इंद्रियांवर ताबा मिळवणाऱ्या चांगदेवांना सुद्धा आपला लळा लावणारे ज्ञानोबाराय हे गोपी लावी आल्या चाळा या वर्गात बसू शकतात. विठ्ठला विठ्ठला आणि शेवटी बघायचं झालं तर तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ज्ञानोबाराय हे अव्यक्त रूपामध्ये होते, ते चांगल्या रूपात तुमच्या माझ्या समोर प्रकट झाले. हा त्यांचा अवतार आपल्याला मानता येणार आहे. म्हणजे हाच अभंग भगवान श्रीकृष्णाच्या अवतार प्रसंगात सांगता येईल तर हाच अभंग ज्ञानोबारायांच्याही अवतार प्रसंगामध्ये सांगता येईल. म्हणून या दोन्ही अवताराचं चिंतन करण्याकरता एकच अभंग घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्याला भगवंताचा अवतार साजरा करायचा आहे. एक थोडक्या शब्दामध्ये मी तो मांडणार आहे, फार विस्तार करणार नाही, फार वेळ लावणार नाही. तासाभरामध्ये मला चरित्रासकट सगळ्या अभंगाचा भावही व्यक्त करायचा आहे, म्हणून थोडक्या शब्दामध्ये बोलतो. अवतार ज्ञानोबारायांचा, अवतार भगवंताचा आज आपण साजरा करतो आहोत. अवतार शब्दाचं नेमकं निर्वचन काय, अवतार शब्द कसा चालवायचा, अवतार शब्दाची नेमकी उत्पत्ती काय याचा विचार करताना वेगवेगळ्या संबंधामध्ये त्याची चर्चा झालेली आपल्याला पाहायला सापडते. अवतार शब्दामध्ये अव हा उपसर्ग लागला तो नेमका कशाच्या संबंधानं, खाली येणे हा जर उपसर्ग या अर्थाने लावलेला असेल तर वेदांताला खाली येणे हे तत्व मान्य नाही बरं का. भगवत स्वरूपापासून खाली आला म्हणून तो अवतार झाला हे वेदांत स्वीकारायला तयार नाही. का? कारण मुळात वेदांताला खाली वर हा विभागच परमात्म्याच्या संबंधानं मान्य नाही. परमात्मा खाली आला म्हणजे पूर्वी खाली नव्हता काय असा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचं व्यापकत्व भंग जर होईल. अव्यक्त असणाऱ्या, निष्काम निराळ्या असणाऱ्या या परमात्म्याचं व्यापकत्व खंडित होऊ नये याच्याकरता अव हा उपसर्ग लागून खाली येणे हा अर्थ वेदांत स्वीकारत नाही. दुसरं कारण त्याचं असं आहे, खाली येणं अवतरती इति अवतारः असं म्हणून खाली येणं अशा अर्थाने अवतार शब्द जर घ्यायचा असेल तर वेदांत म्हणतो खाली आला म्हणजे तो देहाला प्राप्त झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि देहाला आला म्हणजे त्या स्वरूपापासून खाली आला म्हणजे देहाला आला. कारण परब्रह्म स्वरूपापासून खाली येणं म्हणजे प्रकृतीचा संबंध येणं आणि प्रकृतीचा संबंध येणं म्हणजे देह प्राप्त होणं. अशा पद्धतीचा जर विचार असेल तर वेदांताने त्याचं चिंतन करताना असं सांगितलंय की खाली येणं म्हणजे जर देहाला प्राप्त होणं असेल तर सामान्य माणसाचा देह आणि भगवंताचा देह यांचा ताळमेळ जमत नाही असं चिंतन आपल्याला करावं लागेल. कारण कोणत्याही माणसाला, तुम्हाला आम्हाला देह प्राप्त होतो, हा देह कर्मानं जर काय आहे, देहाची संगती लावताना दोन गोष्टींचा विचार वेदांताने त्या संबंधामध्ये केलेला आहे. दोन्ही गोष्टींचा मी विचार आपल्याला सांगतो. काय आहे? विठ्ठला विठ्ठला आत्मविस्मृतीरूप अविद्या अधिक कर्म बरोबर पंचमहाभूतात्मक देह अशी संगती वेदांतांनी लावून दिलेली आहे. आत्मविस्मृतीरूप अविद्या ही असावी लागते आणि कर्म असावं लागतं तर तिथं हा देह प्राप्त होत असतो. तिथं खाली येणं असं आपल्याला म्हणता येतं. भगवंताच्या संबंधानं आत्मविस्मृती ही अविद्या मानायचं कारणच नाही. तुमच्या माझ्या बाबतीमध्ये आत्मविस्मृती आहे की नाही आपल्याला सांगा. आत्मविस्मृती रूप अविद्या आपल्या ठिकाणी निरंतर आहे, म्हणून तर आपल्याला मागचं काही विस्मृती तर आहेच आहे, पण आत्मविस्मृती ही मात्र नक्की आहे. ज्ञानोबारायांनी या संबंधामध्ये चिंतन करताना त्याची कारणं सांगताना दोन कारणं सांगितली आहेत. प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर आपल्याला पडला. का पडला? प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. देह आणि काम या दोन कारणाने आपल्याला आत्मविस्मृती झाल्याचं चिंतन ज्ञानोबाराय करतात.
म्हणून आत्मविस्मृती आपल्याला झाली आणि आत्मविस्मृतीतच आपण कर्म करायला लागलो. नाहीतर आपल्याला कर्म करायचं काही कारण नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही कुठून आहोत, आलो आहोत, आम्हाला याची जाणीव नाही. आत्मविस्मृती पडली. वास्तविक आम्ही कोण आहोत याचा विचार केला पाहिजे. मी कोणी सामान्य जीव नाही, मग मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्म आहे वगैरे वगैरे हा विचार आपण नेहमी करतो. त्याची जाणीव ही आपल्या ठिकाणी लोपली गेली. आपण विसरून गेलो की आपण कोण आहोत. मी कोण आहे विसरून गेलो. अर्जुना विसरून गेलो बाबा मी कोण आहे ते. वास्तविक मी असा नाही. मी कोण आहे, सुरुवातीला कसा होतो, मग कसा झालो, याचं चिंतन करताना अनेक अंगाने संत वाङ्मयामध्ये त्याचा विचार आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. देखत होतो आधी मागे पुढे मागे पुढे मग हे दृष्टी गेली वरी आले पड. कोंडले वाढे वाढता मी झालो देवा काय आता मदती देई पांडुरंगा माय बापा. 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 आधी मी कोण होतो, नंतर कोण झालो याचा विचार देखत होतो. आधी मागे पुढे सकळ देखत होतो. म्हणजे मला आत्मविस्मृती नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला मागचं कळत होतं, पुढचं कळत होतं, सगळं दिसत होतं. मग हे दृष्टी गेली, मग माझी दृष्टी गेली आणि मी जीवदशेला प्राप्त झालो. म्हणजे आत्मविस्मृती घडली पाहिजे तर जीवदशा प्राप्त होते आणि कर्म घडलं पाहिजे तर माणसाला देह मिळतो. नुसती आत्मविस्मृती ही आपल्याला देहाला आणत नाही. तर त्या देहाचा तारतम्यानं विचार करताना देहातले जे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा पद्धतीचे देह आहेत, त्या देहापैकी कोणता तरी देह आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता कर्माची संगती आपल्याला लावता आली पाहिजे. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र कर्मातून आपल्याला प्राप्त होणारा उत्तम, मध्यम आणि अधम पद्धतीचा देह जर आपल्याला मिळणार असेल तर कर्माची संगती आत्मविस्मृती रूप अविद्येबरोबर आपल्याला लावता आली पाहिजे. परमात्म्याच्या बाबतीत विचार केला तर परमात्म्याला आत्मविस्मृती रूप अविद्या आहे का? नाही, असंच म्हणावं लागेल. परमात्म्याला काय आठवत नाही सांगा? अरे आपण हा बोध याच्यापूर्वी कुणाकुणाला दिला इक्ष्वाकू कुलापासून त्याचा इतिहास भगवान अर्जुनाला जर 4थ्या अध्यायामध्ये सांगत असतील तर भगवंताला सगळं कळतं. कोण होतास अर्जुना तू, आता काय झालास, मी कोण होतो, आता कोणत्या रूपाला प्राप्त झालो, माझं व्यापकत्व कसं, हे जर भगवान बोलत असतील तर भगवंताला कोणत्याही पद्धतीची आत्मविस्मृती नाही हेच आपल्याला म्हणावं लागेल. आणि जशी आत्मविस्मृती नाही तसं भगवंताला कोणत्याही पद्धतीचं कर्म नाही. आता आपला विषय ज्ञानेश्वरीमध्ये चालूच आहे. सर्व कर्म सिद्धी लागी इये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. हे जे ज्ञानोबराय बोलतात तिथं आत्मराजाला कर्माची संगती लावू नका म्हणून निष्काम, निश्चळ अशा पद्धतीनं तो परमात्मा आपल्याला सांगितला जातो. निष्काम, निराळा असा तो परमात्मा निराळा आहे, सर्वापासून निराळा आहे आणि कोणत्याही पद्धतीची कामना त्याच्या अंतःकरणामध्ये नाही अशी संगती आपल्याला तुकोबारायांनी लावून दिलेली आहे. चिंतन जर केलं तर परमात्मा सगळे भोग भोगतो तरी सुद्धा त्याला निष्काम म्हटलं गेलं की नाही? सगळे काय भोगलं नाही देवाने मला सांगा ना. तुका म्हणे ब्रह्मचारी भोग, तुका म्हणे नटधारी भोग भोगुने ब्रह्मचारी. भोग भोगतो पण ब्रह्मचारी आहे. इथं भोगतो म्हणून त्याला कर्मसंगती लावावी तर ब्रह्मचारी या म्हणण्यामध्ये त्या कर्माच्या संगतीचा निराश करावा लागतो. मग भोग भोगून ब्रह्मचारी राहतो याचाच अर्थ तो निराळा आहे. भोग भोगून ब्रह्मचारी राहतो याचाच अर्थ तो निष्काम आहे. निष्काम, निराळा अशा पद्धतीचा तो परमात्मा असल्यामुळे अवतरती, अवतार या शब्दातला अव हा उपसर्ग हा केवळ आपल्याला खाली येणे या अर्थानं स्वीकारता येत नाही. विठ्ठला विठ्ठला.
जर खाली येण्यातून भगवंताच्या अवताराची मीमांसा करायची असेल तर खाली येणं म्हणजे देहदानन करणं असेल, खाली येणं म्हणजे आत्मविस्मृतीरूप अविद्या प्राप्त करून घेणं असेल, कर्माची संगती लावून घेऊन पंचमहाभूतात्मक देह प्राप्त करून घेणं असेल तर भगवंताचा देह पंचमहाभूतात्मक नाही असाच विचार आपल्याला करावा लागतो. का करावा लागतो? त्याची अनेक कारणं आपल्याला देता येण्यासारखी आहेत. मी देतो, पुढे ती कारणंही आपल्याला सांगतो. दुसरा एक विचार त्याच्यामध्ये असा सांगता येतो की खाली येणं, या उपसर्गातून खाली येणं हा अर्थ जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्यात दुसरी एक अडचण प्राप्त होते की तो खाली आला म्हणजे जीवदशेला प्राप्त झाला असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, प्रकृतीचा संग घेतला म्हणजे जीवदशेला प्राप्त झाला असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर व्यापकातून परिच्छिन्न होता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्याला पुन्हा जर जीवदशा सांगितली गेली तर मोक्ष या संकल्पनेला वैयर्थ येईल, काही अर्थ राहणार नाही. मग जर मरणा आईलीकडे मज मिळून गेले पुढे ते मरणी आणीकीकडे जातील केवे, ते मरणी जर पुन्हा जीवदशेला येणार असतील तर तसं होत नाही. का होत नाही त्याचं कारण आहे. आपल्याला थोडा विचार वेदांताच्या अनुषंगाने जर बघायचा झाला तर आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये उत्पत्ती असंभवात या सूत्रामध्ये आपल्याला या संबंधाचं चिंतन सांगितलेलं आहे. भागवत मताच्या खंडन करत असताना जगद्गुरु शंकराचार्याने त्यांनी सांगितलेल्या परमात्म्यापासून, भागवत मताचा विचार थोडासा असा आहे की परमात्म्यापासून, वासुदेव परमात्म्यापासून शंकर्षण नावाचा जीव तयार झाला, त्या जीवापासून वगैरे वगैरेचा पुढे विचार आहे आणि शेवटी अनिरुद्ध नावाचा अहंकार त्याच्या ठिकाणी निर्माण झाला वगैरे वगैरेचा विचार आहे. म्हणजे वासुदेव परमात्म्यापासून शंकर्षण जीव तयार झाला, संकर्षण जीवापासून प्रद्युम्न हे मन तयार झालं आणि प्रद्युम्नापासून अनिरुद्ध नावाचा अहंकार तयार झाला असं वासुदेव मत आपल्याला ब्रह्मसूत्रात पाहायला सापडतं. या सगळ्याची संगती लावत असताना परमात्म्यापासून अहंकार निर्माण झाला किंवा परमात्म्यापासून जीव तयार झाला ही संगती वेदांत मान्य करत नाही. का? कारण जर तसं मानायचं झालं तर जीवाची अनित्यता आपल्याला स्वीकारावी लागेल आणि जीव जर इथं नित्य म्हणून मानला गेला आत्मस्वरूप संबंधानं, अंतःकरणावच्छेदानं विचार सोडून द्या, पण आत्मस्वरूप संबंधानं जर जीवाची नित्यता स्वीकारलेली असेल तर तो जीव सुद्धा अनित्य मानावा लागेल आणि जीवाची अनित्यता मानली की परमात्म्याची अनित्यता मानावी लागेल. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचं देहरूपानं चिंतन करणं शक्य नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीनं जीव मानला गेला, व्यापकत्वातून परिच्छिन्नतेकडचा प्रवास सुरू झाला, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला पुन्हा जीवदशेला यायला लागला तर या जगताचं चलनवलन होणार नाही. या जगतामध्ये कोणत्याही विशिष्ट नियमावलीला अर्थ राहणार नाही. ना इंद्रियांच्या नियमावलीला अर्थ राहील, ना जीवनाच्या नियमावलीला अर्थ राहील, ना चातुर्मास करण्याला अर्थ राहील, ना ज्ञानेश्वरी वाचण्याला अर्थ राहील, ना गाथा वाचण्याला अर्थ राहील, काहीच राहणार नाही. का? कारण मोक्षाला गेलो तरी पुन्हा जीव म्हणून आपण जन्माला येणारच आहोत असा ग्रह त्याचा होऊन बसेल. वेदांतामध्ये चिंतन करताना काय आहे, परिच्छिन्न पदार्थावर अध्यस्त पदार्थाचा पुन्हा भ्रम होणं शक्य आहे, पण अपरिच्छिन्न पदार्थावर पुन्हा अध्यस्थाचा भ्रम होणं शक्य नाही हे वेदांत आपल्याला सांगतो. दोरीवर भासणारा सर्प जरी आम्हाला सर्प नसून दोरू आहे याची जाणीव आत्ता करून देणारा असला तरी कालांतरानं पुन्हा त्या दोरीवर सर्प दिसण्याची शक्यता आहे की नाही? असू शकते महाराज. त्या दोरीवर किंवा त्या नाही तशा दोरीवर पुन्हा सर्प दिसण्याची शक्यता आहे की नाही? आहे. ज्याला दोरीचा सर्पभ्रम, दोरीवरचा सर्पभ्रम ज्याचा निवृत्त झाला त्याला आयुष्यात पुन्हा कोणता भ्रमच होणार नाही का? असं नाही, कुठला ना कुठला तरी भ्रम होईल. रज्जू सर्प भ्रम नाही झाला तरी शुक्तिरजत होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल, कशावर तरी काहीतरी भासेलच भासेल. म्हणजे भ्रमाची निवृत्ती झाली तरी पुन्हा भ्रम होण्याची शक्यता वेदांतात आहे. पण परब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा जगताचा भ्रम होतो असं वेदांत स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही? दोरीवरचा साप कळाल्यावर पुन्हा दोरीवर साप दिसणं शक्य आहे, तर मग परब्रह्मावरचं जगत कळाल्यानंतर पुन्हा परब्रह्मावर जगत भासणं का शक्य असू नये? वेदांत याचं उत्तर देतो, दोरीवर साप भासू शकतो कारण दोरी परिच्छिन्न आहे आणि सापही परिच्छिन्न आहे म्हणून. पण परब्रह्मावरती जगताचा आभास पुन्हा होणार नाही कारण परब्रह्म व्यापक आहे आणि जगताचा आत्यंतिक अभाव आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला.
म्हणून अवया उपसर्गाचा विचार करताना खाली येणं हा अर्थ वेदांताला मान्य नाही. परमात्म्याचा आज अवतार झाला म्हणजे परमात्मा काही खाली आले काय? खाली आले नाहीत, ते आहे तिथंच आहेत. त्यांना खाली वर हा भेद नाही. परमात्मा सर्व व्यापक आहेत. परमात्मा खाली आले म्हणजे इतके दिवस वर होते, आपला देव वर राहतो का? देव वर राहत नाही. आपल्या धर्मात तरी अजून देव वर राहत नाही. आकाशातल्या बापा म्हणायची वेळ अजून आपल्याला आली नाही. आपला देव सर्व व्यापक आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्मा आहे. तो वरच राहतो, तिथून तो खाली आला. अशा वर खाल्या अशा पद्धतीच्या परिच्छिन्नतेचा विचार वेदांत करत नाही. मग खाली आला म्हणजे देह धारण करणारा झाला का? त्या देहाचाही विचार, पंचमहाभूतात्मक देहाचाही विचार परमात्म्याला लावता येत नाही. नाथ महाराजांनी सुद्धा श्रीकृष्ण देह चैतन्य घन म्हणून आपल्याला भागवतामध्ये सांगितलंय की हा देह सामान्य समजू नका. महाभारतामध्ये याचा विचार अधिक प्रकटपणानं स्पष्ट झाला. महाभारत असं म्हणतं, भगवान श्रीकृष्णाच्या संबंधानं तुम्ही त्यांच्या देहाचा विचार अवताराच्या संबंधानं करताना पंचमहाभूताची संगती लावू नका. कारण सांगताना महाभारत असं सांगतं, न भूतसंग संस्थानो कृष्णस्य परमात्मनः यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः. महाभारत असं सांगतं की भगवान श्रीकृष्णाचा देह हा कधीही पंचमहाभूतात्मक नाही. जो कोणी भगवान श्रीकृष्णाचा देह पंचमहाभूतात्मक म्हणून जाणतो, यो वेत्ती भौतिकम देहम, भगवान श्रीकृष्णाचा देह हा भौतिक देह आहे असं जो म्हणतो, महाभारत त्याला शिक्षा सांगतं. महाभारत त्याचं फल सांगतं. स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मार्त विधानता मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत. महाभारत त्याचं चिंतन सांगताना असं सांगतं की जो कोणी भगवान श्रीकृष्णाचा देह हा पंचमहाभूतात्मक समजतो, मानतो, त्याला सर्व कर्मातून बहिष्कृत करा. त्याला श्रौत अथवा स्मार्त अशा कोणत्याही पद्धतीच्या कर्माचा अधिकार राहणार नाही. आणि भगवान श्रीकृष्णाचा देह जो भौतिक देह मानतो अशा माणसाचं तोंड बघितलं की सचैल स्नान करा. विठ्ठला विठ्ठला मग अवतार ही संकल्पना नेमकी मानायची कशी या संबंधातला थोडासा विचार केला पाहिजे. जर परब्रह्मापासून तो खाली आला म्हणजे जीवदशेला आला हे मान्य नाही, तो परब्रह्मापासून खाली आला म्हणजे देहधारी झाला हे मान्य नाही, मग अवतार ही संकल्पना नेमकी मानायची कशी? नेमका अवतार म्हणजे नेमका काय मानायचा या संबंधात विचार सांगताना जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आणि अन्य ठिकाणी त्याचा विचार करताना असं केला, खाली येणं याचा अर्थ फक्त तो आपल्याला खाली आला आणि पृथ्वीवर आला आणि या भूमीवर अवताराला आला, या भूमीला पापाचं ओझं झालं म्हणून इथं आला, एवढाच अर्थ त्याचा घ्यायचा नाही. मग या उपसर्गाचा विचार करताना शास्त्र आपल्याला सांगतं अवतार झाला याचा अर्थ आता तो इंद्रियांना दिसायला लागला, एवढाच त्याचा अर्थ आहे. इतके दिवस तो आम्हाला इंद्रिय ग्राह्य नव्हता, आता तो आम्हाला इंद्रियांना दिसायला लागला. इतके दिवस तो परमात्मा अवांग मनस गोचर होता, आता तो परमात्मा वांग मनस गोचर झाला आणि तो गोचर झाला हाच त्याचा अवतार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तो दिसायला लागला याचाही अर्थ कोणी असा करेल की ज्या वेळेला पुन्हा त्याच्यावरही शंका आहे. अवतार शब्दाचं फार बारकाईनं विवेचन आपल्याकडे आलेलं आहे. पुन्हा त्याच्यावर शंका आहे. जर तो डोळ्याला दिसायला लागला तर तो प्रमेय झाला, डोळ्याला दिसायला लागला म्हणजे इंद्रिय ग्राह्य झाला, इंद्रिय ग्राह्य झाला म्हणजे वृत्तीज्ञानानं कळाला, वृत्तीज्ञानानं कळाला म्हणजे सुद्धा भौतिकच झाला की नाही, असं शंका जर कोणी घेईल तर त्याला वेदांताने उत्तर दिलंय की तो देह भौतिक नाही किंवा तो इंद्रिय ग्राह्य आहे असं म्हणण्यामध्ये सामान्य इंद्रियाची अपेक्षा नाही. चामाचे डोळे दाविती इंद्रिय गोडी लाविती, साच हे प्रतिती पुढी जया, या चांबड्याच्या डोळ्याची तिथं अपेक्षा नाही. मग कोणत्या डोळ्याला तो दिसायला लागला? ज्ञानाचा डोळा डोळसा,
माझी डोळसू जो विरेशा हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो, असं म्हणून त्या भाग्यवानांना जो ज्ञानाचा डोळा दाखवला त्याच डोळ्याला तो परमात्मा दिसू शकतो, तो इतर सामान्य डोळ्यांना दिसणारा नाही. भगवान श्रीकृष्णाला सामान्य डोळ्यांनी पाहून माणूस म्हणणाऱ्यांना भगवान स्वतः मूढ म्हणतात. अवजानन्ति माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, हे जर भगवान गीतेमध्ये बोलत असतील तर त्या मूर्खांनी काय पाहिलं याला किंमत नाही, शहाण्यांनी काय पाहिलं याला किंमत आहे. कुणी पाहिलं? सामान्य कोणीतरी कंस आला आणि त्याने भगवान श्रीकृष्णाला पंचमहाभूतात्मक देह आहे म्हणून त्याच्या अंगावर हत्ती काय घातला, त्याला आपल्या मल्लांकडून मारण्याचा प्रयत्न काय केला, अमुक काय केलं, तमुक काय केलं, त्याच्याने परमात्मा मरणार नाही, परमात्मा संपणार नाही. पण कंसाला तसं वाटलं का? कारण त्याची दृष्टी चामड्याची होती म्हणून चामड्याच्या दृष्टीला जे दिसत नाही तेही संत महात्मे ज्ञानाच्या दृष्टीनं पाहत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन नाही याच्याही पलीकडे जाऊन योगज प्रत्यक्ष म्हणून ज्या न्यायशास्त्राने यौगिक प्रत्यक्षाला प्राधान्य दिलं त्याच्याही पलीकडे जाऊन संत महात्मे पाहत असतात. म्हणून ते पाहण्याला ज्ञानोबारायच पाहिजेत. इतरांना अनंत वेश, अनंत रूपे, अनंत वेशे देखिले, पण ते कसे देखिले? अरे फार अलौकिक असा तो परमात्मा आहे, भल्या भल्यांना तो पाहता येत नाही. हे ज्ञानोबारा याच अभंगामध्ये आपल्याला सांगतात. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो देखिला साजणी, तो देखिला साजणी, योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो देखिला साजणी, तो देखिला साजणी, योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ. पाता 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 मनान पुरे धनी, देखिला 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 माये देवांचा देव, माये देवांचा देव, देखिला देखिला पाहता 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 मनान पुरे धनी, देखिला 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 माये देवांचा देव, माये देवांचा देव, देखिला देखिला. योग्यांना दुर्लभ असणारा परमात्मा म्या पाहिला हे ज्ञानोबाराय म्हणतात. पाहिला हा शब्द या अभंगामध्ये देखिला, पाहिला शब्द कितीदा वापरावा ज्ञानोबारांनी? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, एकदा देखिला देखिला माये देवांचा देव, दोनदा, पुन्हा दुसऱ्या चरणात दोनदा, एकूण तीनदा. आणि अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, कितीदा देखिला देखिला देखिले हे शब्द ज्ञानोबाराय का वापरतात? कारण हे देखले पण साध देखले पण नाही. साध्या चांबड्याच्या डोळ्यांनी जर बघायचा झाला असता तर योग्यांना दुर्लभ कसा झाला असता? योग्यांना सुद्धा तो परमात्मा दुर्लभ आहे. भगवान स्वतः बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण, वैकुंठी तो मी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडो निजाय परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीते माझा. ज्ञानोबाराय भगवान स्वतः 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला हे चिंतन सांगतात. डोळसपणानं परमात्मा पाहिला पाहिजे. परमात्म्याला बघणं म्हणजे सामान्य लौकिक यौगिक प्रत्यक्षाने तो परमात्मा दिसत नाही. न्यायशास्त्रामध्ये
त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्षाचा सुद्धा विचार करत असताना एक सविकल्प प्रत्यक्ष आणि एक निर्विकल्प प्रत्यक्ष असे दोन प्रकार केले. त्या सविकल्प प्रत्यक्षामध्ये सामान्य लक्षण प्रत्यासत्ती, ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती आणि योगज प्रत्यक्ष अशा 3 प्रकारानं प्रत्यक्षाचा विचार केला आहे. पण सामान्य लक्षण प्रत्यासत्तीनं परमात्मा कळत नाही, कारण सामान्य लक्षण प्रत्यासत्ती म्हणजे जातीचं ज्ञान असतं. एक गाय बघितल्यानंतर माणसाला नुसती गाय कळत नाही, तर त्या गायीची गोत्व नावाची जाती कळते. म्हणून कुठेही पुन्हा गाय दिसली तरी मनुष्य म्हणू शकतो ही गाय आहे म्हणून. एक गाय बघितल्यानंतर जगातल्या सगळ्या गायी आम्हाला ओळखता येतात का? कारण गायीचा परिचय नसतो. गायीच्या ठिकाणी असणारी जी सामान्य गोत्व नावाची जाती आहे त्या जातीचा आपल्याला परिचय झालेला असतो. याला म्हणायचं सामान्य लक्षण प्रत्यासत्ती. सामान्य लक्षण प्रत्यासत्ती ही वस्तूच्या संबंधानं संभवते, तशी परमात्म्याच्या संबंधानं संभवत नाही. कारण परमात्म्याला जाती नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही, हे जर ज्ञानोबराय बोलत असतील तर तिथे सामान्य लक्षण प्रत्यासत्ती चालत नाही. किंवा परमात्म्याकडे पाहताना ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती चालत नाही. ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती ही बुद्धिभेदानं मानावी लागते. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे परमात्मा भिन्न भिन्न जाणवला पाहिजे. एकच पदार्थ अनेकांना वेगवेगळ्या रूपानं दिसू शकतो की नाही, ही ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती झाली. एखाद्या कवीला एखाद्या घटनेमध्ये जो अर्थ जाणवतो तोच अर्थ जगातल्या सर्व व्यक्तींना त्या घटनेमधून जाणवावा असं बंधन नाही. एखाद्या व्यक्तीकडे पाहताना तुम्ही वेगळ्या भूमिकेतून पाहाल, मी वेगळ्या भूमिकेतून पाहू, ही बुद्धिभेदानं झालेलं जे ज्ञान आहे ही ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती भगवंताकडे लावायची झाली तर ज्ञानोबारायांना जो परमात्मा जसा दिसला तसाच तुकाराम महाराजांना दिसला की नाही? काय फरक आहे सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात हे सर्व सुखाचं आगर आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. काय बदल झाला त्याच्यामध्ये? काही बदल झाला नाही. म्हणजे 300 वर्षाचं अंतर मध्ये जाऊन सुद्धा ज्ञानोबारायांना जो परमात्मा जसा दिसला तसा तुकाराम महाराजांना त्यांच्या बुद्धीनं वेगळाच काहीतरी दिसला असं झालेलं नाही. सर्व संतांचं भगवंताच्या संबंधानं असणारं ज्ञान जर एक आहे तर ज्ञानलक्षण प्रत्यासत्ती तिथं आपल्याला लावता येणार नाही. म्हणजे सामान्य लक्षण प्रत्यासत्तीनं परमात्मा दिसत नाही, ज्ञानलक्षण प्रत्यासत्तीनं परमात्मा दिसत नाही. मग योगज प्रत्यक्षानं तो परमात्मा दिसतो का? योगज प्रत्यक्ष म्हणजे अलौकिक दृष्टी झाली. ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये त्या योग्याच्या दृष्टीचं किंवा इंद्रियांचं वर्णन करताना असं सांगितलंय की तो जो योगी असतो तो समुद्र पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे, हे त्याचं सामर्थ्य असतं. मुंगीच्या मनात काय चाललं हे योग्याला कळतं. समुद्राच्या पलीकडचं त्याला जसं, आता ते रामायणातलं चिंतन आहे सोडून द्या, ते समुद्राच्या पलीकडचं जसा तो पाहू शकतो अथवा स्वर्गातला आलोच ऐकू शकतो, स्वर्गातली कुजबूज ऐकू शकतो. एक देव दुसऱ्या देवाच्या कानात काय बोलला हे त्याला इथं बसून जर ऐकू येत असेल तर त्याच्या इंद्रियांमध्ये सक्षमता आहे का नाही? बोला, सक्षमता आहे. पण असा योगी सुद्धा भगवंताला बघू शकला नाही, म्हणून तर कोरपत्र पाठवण्याची वेळ त्याच्यावर आली असं चरित्र आपल्याला पाहता येतं. म्हणजे योग्यांना सुद्धा तो परमात्मा दिसत नाही हेच आपल्याला मान्य करावं लागेल. मग असा जो योग्यांनाही न दिसणारा परमात्मा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही तुमच्या ठिकाणी ते सामर्थ्य सिद्ध करून देऊ आणि तो न दिसणारा परमात्मा आम्ही तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट करून दाखवू. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारायांनी सगळ्यांसाठी म्हणून ही प्रतिज्ञा केली, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावेन, अतिंद्रिया ते भोगवीन, इंद्रिया करवे. अतिंद्रिय असणारा अरूप असणारा तो परमात्मा मी तुमच्या डोळ्याला बघायला लावेन, मी तुमच्या इंद्रियाकडून त्याचा भोग घ्यायला लावेन. हे जे ज्ञानोबाराय बोलतात हे कोणत्या अर्थानं बोलतात हो? ज्ञानोबाराय परमात्म्याला खाली आणणार आहेत म्हणजे परमात्मा आपल्या डोळ्याला दिसेल का? ज्ञानोबाराय परमात्म्याला रूपाला आणणार आहेत म्हणून अरूप असणारा परमात्मा आम्हाला सामान्य चक्षुने दिसणार आहे का? दिसत नाही महाराज प्रल्हादाला खांबात सुद्धा देव दिसला आणि आम्ही मात्र या देवाला सुद्धा खांब मानायला लागलो. इथपर्यंत आमची दृष्टी जर सामान्य लौकिक आणि जड असेल तर आमच्या जड बुद्धीला परमात्मा दिसावा इतकं परमात्म्याचं अधःपतन ज्ञानोबाराय करणार नाही. आमच्या सामान्य वैषयिक दृष्टीला परमात्मा विषय म्हणून दिसावा इतकं ज्ञानोबाराय परमात्म्याला खाली आणणार नाहीत. मग अतिंद्रिया ते भोगविन, इंद्रिया करवे, बोली अरूपाचे रूप दावेन. माझ्या बोलण्यातून तुम्हाला अरूपाचं रूप दिसेल. कसं दिसेल? ज्ञानोबाराय परमात्म्याला काही करणार नाहीत. परमात्मा तसाच आहे.
मग ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा अशी आहे की मी अरूप असणाऱ्या परमात्म्याला रूपवान करीन असं नाही, अतिंद्रिय असणाऱ्या परमात्म्याला इंद्रियबद्ध करीन असं नाही. मग माझ्या बोलण्याने मी तुमच्या इंद्रियातलं ज्ञान असं चेतवून देईल की कणाकणामध्ये भरून राहिलेला परमात्मा सुद्धा तुमच्या डोळ्याला दिसेल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अगदी सूक्ष्माति सूक्ष्म असणारा इंद्रियांची ताकद मी तुमच्या ठिकाणी माझ्या ज्ञानेश्वरीतून निर्माण करेन. माझी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला सर्वत्र परमात्मा दिसेल असं मी बोलेन. हे ज्ञानोबाराय बोलले आणि ज्ञानोबारायांनी त्यांनी प्रतिज्ञा त्यांची पूर्णत्वाला नेली. म्हणूनच त्यांची स्तुती करताना आपण हे बोलतो, प्रकट गुह्य बोले विश्वकर्माची केले कशी ठेले आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा ज्ञानोबारायांचं चिंतन करताना ज्ञानोबारायांनी काय केलं, प्रकट गुह्य असं ज्ञानेश्वरी मधलं गुह्य त्यांनी गीतेतलं गुह्य असं प्रकट केलं की सगळं विश्व आम्हाला ब्रह्म म्हणून दिसायला लागलं. केलं की नाही? अतिंद्रिया ते भोगविने इंद्रिया करवी. केलं की नाही? बोली अरूपाचे रूप दावीन ही प्रतिज्ञा ज्ञानोबारायांनी पूर्ण केली ना? केली. फक्त काय ज्ञानोबाराय हे करून देतात पण आपण ज्ञानेश्वरी उघडत नाही म्हणून आपल्याला तो लाभ नाही. एवढीच अडचण. ती जर उघडून आपण वाचायला लागलो तर आपल्याही बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांची ती प्रतिज्ञा साकार होईल. याच्यात नवल वाटायचं कारण नाही. का बोलतो की परमात्म्याचा अवतार झाला म्हणजे सामान्य चक्षुला परमात्मा दिसला पंचमहाभूताने असं नाही, दिसला तरी तो कळला असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून अवतार शब्दाचा अर्थ करत असताना खाली येणं याच्या ऐवजी तो ज्ञान चक्षुंना दिसणं असा अर्थ आपल्याला करावा लागेल. आचार्यांनी तशाच पद्धतीचा अर्थ अवतार शब्दाचा केलेला आहे. अवतार झाला म्हणजे काय? ज्यांना ज्ञानाची दृष्टी आहे त्यांना तो परमात्मा स्वरूपानं जाणवायला लागला. ज्यांना ज्ञानाची दृष्टी आहे त्यांना तो परमात्मा सरळ दिसायला लागला. आणि असा दिसणारा परमात्मा इथं जो अवताराला आला त्याचं चिंतन करताना मला बाकीचं काही बोलायचं नाही. तो कसा विश्वाचा जनिता कसा आहे, तो यशोदेला माता कसा म्हणतो, अमुक कसा आहे तो भक्त वगैरे 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 याचं सगळ्याचं चिंतन फार करायचं नाही. मला बोलायचं ते फक्त शेवटच्या चरणाच्या विषयानं बोलायचंय कारण अवताराचं चिंतन तिथं आलं. तू का म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. अव्यक्त हे रूपाला आलं हे जे तुकोबाराय बोलतात ते अव्यक्त रूपाला कुणी आणलं? तुकोबारांनीच आणलं, ज्ञानोबारांनीच आणलं. म्हणून आईसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत हे म्हणावं लागतं. मग असा परमात्मा रूपाला आलाच कशाला बाबा? जर तो व्यापक आहे तर रूपाला आला कशाला? भक्ताचा अंकित आहे म्हणून तो तशा पद्धतीनं रूपाला आला. तुकाराम महाराजांनी स्वतःनी त्याचं चिंतन करताना असं म्हटलंय, देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्यासी. तुकोबाराय बोलतात देवा हाती रूप धरविला. आम्ही रूपाला आकार अरूप असणाऱ्या परमात्म्याला आम्ही आकार धरायला भाग पाडलं. आता तो पुन्हा अरूप होणार नाही. आता नेदू निराकार होऊ त्यासी. आता त्याला आम्ही निराकार होऊ देणार नाही. आणि म्हणून अव्यक्त हे अशा पद्धतीनं आकाराला आलं. किंवा ज्ञानोबारायांच्या भाषेत जर हाच भाव व्यक्त करायचा झाला, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, हा भाव ज्ञानोबारायांच्याच भाषेत जर प्रकट करायचा झाला तर 18व्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानोबाराय बोलतात की भक्तासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. भक्त जैसे नि जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. हे भगवान बोलतात. भक्त जैसे नि जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. भक्त जसं मला पाहिल त्या रूपानं मी
मी तिथं प्रकट होत असतो. भक्ताचा भावच मला आकाराला आणायला भाग पाडतो. दुसरं काहीही आकाराला आणू शकत नाही. पंचमहाभूत मला आकाराला आणू शकत नाहीत. प्रकृती मला आकाराला आणू शकत नाही. मी खाली येणं शक्य नाही. सामान्य डोळ्याला दिसणं शक्य नाही. मग भगवान श्रीकृष्ण त्या काळामध्ये सगळ्यांना दिसले. असं का झालं? ऐसा भक्ताचा अंकित, हे त्याचं उत्तर आहे. भक्तासाठी म्हणून परमात्म्याला तो आकार धारण करावा लागतो. भक्ताचा भाव जसा, आपण मागे एक कथा त्या संबंधामध्ये पाहून आलो. भक्तिशास्त्रामध्ये असं चिंतन आलंय की भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाल्यानंतर भगवंताच्या त्या बाललीलांनी जग तर मोहित झालं. मोठमोठे विद्वान, योगी, ब्रह्मज्ञानी हे तर मोहित झाले. नवल नाही, कैलास पर्वतावर राहणारी आदिप्रकृती पार्वती माता सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या लीलांनी मोहित झाली. पार्वती मातेने भगवान शंकराजवळ असा हट्ट धरला की अहो, मला तुम्ही माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, मला ब्रह्मबोध सुद्धा दिला, माझ्या कानामध्ये शक्तीच्या कर्णकुहरी तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगितलं, माझं जीवन कृतार्थ झालं, काही अपेक्षा नाही. पण अजून एक अपेक्षा आहे. बायकांच्या किती इच्छा पूर्ण करा, शेवटी एक राहतेच. आता भगवान शंकराला पार्वती माता म्हणते सगळं झालंय, ब्रह्मज्ञान झालंय, तरी एक इच्छा राहिली. काय राहिलं? म्हणे गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झालाय, मला त्याचं दर्शन घ्यायचंय, काहीतरी व्यवस्था करा. भगवान शंकर म्हणाले वेडे, अगं देव म्हणून गेलो तर तो दर्शन देत नाही, तो फार विचित्र या अवतारामध्ये. तो साधा असा योग्यांना दर्शन देत नाही. मी एवढा मोठा योगी आहे, पण मला सुद्धा तो दर्शन देत नाही. तुझी काय कथा ग? अशा ब्रह्मज्ञानाला तर तो जवळ फटकू देत नाही, तो फार विचित्र आहे. पार्वती माता म्हणाली काही करा, पण मला त्याचं दर्शन पाहिजे. भगवान शंकर म्हणाले जर दर्शन घ्यायचं असेल तर एक उपाय म्हणे. काय? योगी ज्ञानी म्हणून तिथं जाऊन चालणार नाही, भक्त म्हणून तिथं गेलं पाहिजे, तर तो दर्शन देतो. तो भक्ताचा अंकित आहे. तो भक्त म्हणून गेलो तरच दर्शन देईल. चालेल म्हणे, भक्त म्हणून जाऊ. भगवान शंकराने एक रूप घेतलं, गोपाळाचं रूप घेतलं. पार्वती मातेनं एका गोपिकेचं रूप घेतलं. आणि अशा रूपामध्ये भगवान शंकर आणि पार्वती माता हे दोघे जण गोकुळामध्ये आले. आल्यानंतर यशोदेची ओळख वगैरे काढली, यशोदेशी बोलणं वगैरे झालं. पार्वती मातेला उत्सुकता, तगमग, त्याला कधी एकदा बघू, त्याचे काळे डोळे कधी बघू, त्याचे कवरळे केस कधी बघू, त्याचं रूप कधी बघू. पार्वती मातेनं यशोदेला विचारलं. यशोदे मुलगा झाला म्हणून कळलं, दाखव ना. यशोदेने सांगितलं आणते. आणलं, उचलून आणलं, पार्वती मातेच्या मांडीवर ठेवलं. काय आनंद झाला असेल. अरे कितीतरी वर्षांची, कितीतरी जन्माची अपेक्षा आज पूर्ण झाली. पार्वती मातेला खूप समाधान झालं. यशोदा माता म्हणाली तुम्ही त्याला खेळवत बसा, मी तुमच्याकरता दूध गरम करते. म्हणून यशोदा माता आत गेली. भगवान शंकर आणि पार्वती माता दोघेही भगवान श्रीकृष्णाला बघायला लागले. आणि कृष्णाचं ते तिथं पडणं, त्या दुपट्यावर पडणं, हातपाय हलवणं, ते आता त्याला कळलं नाही काय कोण आपल्या भेटीला आलंय, कोण दर्शन, सगळं माहिती आहे, पण दाखवायचं काही नाही, हा त्याचा स्वभाव आहे. आता त्यांनी तरी गप पडावं की नाही. भगवान कृष्णाने भगवान शंकराकडे बघून असं मोहक हास्य केलं महाराज. भगवान शंकराला कधी समाधी लागली त्यांचं त्यांना कळलं नाही. ते गेले समाधीमध्ये, त्या रूपाला मोहित झाले, समाधीमध्ये गेले. पार्वती मातेने नवऱ्याकडे बघितलं, यांना समाधी लागली हे बघितल्यावर तिला वाटलं बरं झालं, आपला अर्धा वाटा कमी झाला, बरं झालं यांना समाधी लागली, आता मी एकटी ह्याची मालकीण आहे, मीच याला बघणार, दोन्ही डोळ्याने भरून घेणार. असं म्हणून त्या भगवंताकडे, खेळणाऱ्या भगवंताकडे पार्वती माता बघायला लागली. आणि बघता बघता पार्वती मातेला कसा पान्हा फुटला माहिती नाही. त्या बाललीला बघता बघता पार्वती मातेला पान्हा फुटला. आणि पार्वती मातेनं इकडं तिकडं बघितलं, यशोदा समोर नाही, यांना काही समाधी लागलेली आहे, हे काही आता एवढ्यात उठत नाही, मग काहीतरी आपण डाव साधावा म्हणून आपला पान्हा वाया जाऊ देऊ नये म्हणून पार्वती मातेनं पटकन भगवान शंकराला आपल्या पदराखाली घेतलं. भगवान शंकराला काय त्या ह्यांना श्रीकृष्णाला पदराखाली घेतलं. आणि भगवंताला काय स्तनंदय असणारे, बाल असणारे, त्यांना काही दुधावरच ज्यांची उपजीविका, त्या भगवान श्रीकृष्णाला काही कळलं नाही. चुटू 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 दूध प्यायला लागले. आणि दूध पिता पिता पार्वती मातेच्या मनात असा विचार आला, काय गंमत आहे म्हणे, हा असा आहे, आपला गणपती असाच होता ना जेव्हा आपण त्याला स्तनपान करायचो. आठवण झाल्याबरोबर पार्वती मातेला जाणवलं मांडीवरचं वजन वाढलंय. तिने वरून बघितलं, अरे अचानक वजन कसं वाढलं, म्हणून वरून बघितलं तर पोटही वाढलेलं दिसलं. त्याच्यानंतर अरे असं कसं झालं म्हणून चेहऱ्यावरून हात फिरवला तर का नाही मोठे दिसायला लागले. तिला वाटलं नाही काहीतरी चूक झाली, आपल्याला भ्रम होतो, म्हणून पदर काढून पाहिलं
तर भगवान श्रीकृष्ण, तिला वाटलं नाही नाही म्हणजे आपला काहीतरी भ्रम झाला, गणपतीच्या आठवणीमुळं तसं झालं, ठीक आहे. पुन्हा पदर टाकला, पुन्हा स्तनपान चालू झालं. पुन्हा एकदा असं वाटायला लागलं की नाही, मांडीवर कृष्ण नाही, हे दुसरं कोणीतरी आहे. आता पक्की खात्री करून म्हणून पदरावरून दाबून 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 पाहिलं तर हाताला एवढी एवढी सोंड लागायला लागली, हातात कान मोठे दिसायला लागले, पोट मोठं जाणवायला लागलं. काय करावं, कपाळ मोठं जाणवायला लागलं, काय करावं. उघडून पाहते, तिला वाटलं नाही नाही आता खात्री आहे हा गणपतीच आहे, म्हणून उघडून बघितलं तर कृष्ण. पुन्हा पदर टाकला, पुन्हा वाटायला लागलं, पुन्हा उघडून वरून चाचपून पाहिलं की गणपती लागायचा आणि पदर काढून पाहिलं की कृष्ण दिसायचे. काय करावं. शेवटी पदर काढून पार्वती मातेनं मनात विचार केला की काय गंमत आहे, म्हणून वर हात लावून पाहते तर गणपती जाणवतोय आणि पदर काढून पाहते तर कृष्ण आहे. हा कृष्ण आहे का नेमका गणपती आहे, कोण आहे. तिच्या मनात असा विचार आला आणि भगवान श्रीकृष्णाने तिचा विचार जाणून पार्वती मातेकडे बघितलं. भगवान शंकराला तर काही कळायला मार्ग नव्हता, यशोदा माता समोर नव्हती. भगवान श्रीकृष्णाने पार्वती मातेला सांगितलं, मी कृष्णही नाही, मी गणपती नाही, तुझा जसा भाव आहे तसा मी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचं मी का आपल्याला ही सगळी कथा, हाच कथा संदर्भ दिला. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेच होत जाय, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तुम्ही जशी जशी अपेक्षा, जसा भाव ठेव तसा तो परमात्मा प्रेम लावतो. हाच त्याचा आविर्भाव आहे. त्या प्रेमातून जो आकार भक्ताला आवडतो तो आकार धारण करणं हाच भगवंताचा अवतार असतो. हीच इंद्रिय गम्यता असते, इंद्रियांमधून झालेली भगवंताची जाणीव असते. हाच अवतार म्हणून आपल्याला शास्त्राने सांगितला. भगवंताचा असा अवतार झाला. कुणाचा अवतार झाला, अव्यक्ताचा अवतार झाला. तुकाराम महाराजांनी, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, अव्यक्त आलं असं तुकाराम महाराज बोलतात. हे अव्यक्त आलं असं जरी तुकाराम महाराज म्हणत असले तरी तुकाराम महाराजांनी वापरलेले शब्द इथं जरा गमतीचे आहेत. एक दोन अर्थ फक्त सांगतो, चरित्राला प्रारंभ करतो, फार विस्तार त्याचा करत नाही. ऐका, कारण भगवंताचा अवतार काय आहे, भगवंताचा अवतार होणं याचा नेमका अर्थ काय करायचा असा विचार करताना वेगवेगळ्या ज्या संकल्पना शास्त्रकारांनी मांडल्या त्याच्यामध्ये भग या शब्दाने ज्या काही गोष्टींचा विचार शास्त्रकारांनी सांगितलेला आहे तो सगळा तिथं घ्या. उत्पत्तींच्या विनाशांच्या वगैरे वगैरे, धर्मस्य यशस्य श्रियः वगैरे, ज्ञान वैराग्योश्चैव षण्णाम भग इति रणा. भग ही संज्ञा आहे. भग कशाला म्हणतात, 6 गुणांच्या समूहाला मिळून भग अशी संज्ञा आहे. 6 गुण कोणकोणते, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य. नुसते गुण नाहीत बरं का, हे गुणवर्य आहेत. गुणवर्य म्हणजे गुणातले सर्वश्रेष्ठ. गुरूंना आपण गुरु न म्हणता गुरुवर्य असं का म्हणतो, अनेक गुरु आहेत त्याच्यातले हे सर्वश्रेष्ठ आहेत. तसं अनेक गुण आहेत भगवंताच्या ठिकाणी, त्याच्यातले हे 6 गुणवर्य आहेत. गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू पार्था दत्तचित्तू होई आता. हे ज्ञानोबाराय 6व्या अध्यायात बोलतात. याचा अर्थ काय, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणांना मिळून भग अशी संज्ञा आहे. आणि अशी ही संज्ञा ज्याला प्राप्त झाली त्याला भगवान असं म्हणतात. किंवा पुराणाच्या, विष्णू पुराणाच्या आधारानं जर चालायचं झालं तर भगवान या शब्दामध्ये भ, ग आणि व या 3 अक्षरांचा विचार पुराण आपल्याला सांगतं. बरं का या 3च अक्षराचा विचार करा, कारण काही काही धातूचीही अद्याक्षरं आहेत म्हणून त्याचा विचार करा. भ्रू धातूचा अद्याक्षर आहे. भ्रू पारण पोषण करणारा या अर्थाने भ हे अक्षर वापरलं जातं. त्याच्यानंतर येणारं ग हे जे अक्षर आहे, ग, गम या धातूच्या आधारानं जर जायचं झालं तर गम धातूचे 3 अर्थ आपल्याला पाहायला सापडतात. गम धातू कसा कसा आहे, कर्माच्या फलापर्यंत नेणारा अशा अर्थाने आपल्याला परमात्म्याचं चिंतन करता येतं. ग, गम या धातूचा विचार करता येतो. किंवा सर्वांचा लय करणारा, गमयती, सर्वांचा लय स्वतःमध्ये करून घेणारा,
इथंही गम हा धातू वापरता येतो. आणि सर्वांना उत्पन्न करणारा या अर्थाने सुद्धा आपल्याला गम हा धातू वापरता येतो. म्हणजे उत्पन्न करणारा, लय करणारा, सर्वांचं पालन पोषण करणारा आणि सर्वांना कर्मफलापर्यंत नेणारा, त्याला भग असं म्हटलं जातं. आता व या धातूचा, या अद्याक्षराचा विचार जर केला तर वसणे या अर्थाने जर विचार केला तर सर्व जीव ज्याच्यामध्ये वसतात तिथं व या धातूचा अर्थ आपल्याला पाहता येतो. किंवा सर्व जीवांच्या हृदयाच्या अंतर्यामी जो वसतो भगव, अशा 3 अक्षरांनी आपल्याला, अद्याक्षरांनी, धातू अर्थाने आपल्याला भगवंताचं चिंतन करता येतं. म्हणजे या जगताचं भरण पोषण करणारा, या जगताला उत्पन्न करणारा, या जगताला कर्मफलापर्यंत नेणारा, या जगताला स्वतःमध्ये लय पावून घेणारा, या सर्व जगताच्या अंतर्यामी वसणारा आणि सर्व जगताला स्वतःच्या आत वसू देवणारा असा जो आहे त्याला भगवान असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून भागवताने विचार करताना कृष्णस्तु भगवान स्वयं असं म्हणलंय. पार्थ व्यासमहर्षी असं म्हणतात की कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान श्री कृष्ण म्हणजे साक्षात भगवान आहे. श्रीकृष्ण हा अवतार आहे हे मानायला तशा अर्थाने संत महात्मे तयार नाहीत बरं का. अवतार मानायला तयार नाहीत का? कारण भगवान जसेच्या तसे येत असतात, त्यांना अवतार घ्यायचं काय कारण आहे? काही नाही. प्रत्यक्ष ब्रह्म हे भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं प्रकट झालं असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. असो, मला 2 अर्थ त्या संबंधात सांगायचे तेवढे सांगतो. रूपा अव्यक्त चांगले आले असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले. आता रूपा अव्यक्त आले ते चांगले आले असा एक अर्थ आहे. अन्वय लावताना चांगले शब्द आपण कुठे ठेवायचा याच्यावरून थोडासा विचार आहे त्याचा. सरळ अन्वय सांगतो, फार त्याचा अर्थाच्या दृष्टीने विचार करत नाही. ऐका. तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले. रूपा अव्यक्त चांगले आले म्हणजे काय झालं? जे अव्यक्त होतं ते चांगले रूपा प्रकट झाले, ते चांगल्या रूपानं प्रकट झालं. चांगल्या रूपानं प्रकट झाले म्हणजे काय? चांगले हा शब्द रूपाकडे कोणत्या अर्थाने लावावा? नाटाच्या अभंगामध्ये आपल्याला त्या अर्थानं चिंतन केलेलं आहे. चांगले नाम गोमटे चांगले नाम गोमटे हरती पाप विठ्ठल विठ्ठल अतिसार प्रगत स्वल्प अतिसार स्वल्प अतिसार प्रगत स्वल्प अतिसार. चांगले नाम गोमटे रूप हरती पाप, त्याला बघितल्यानंतर सर्व पापाची निवृत्ती व्हावी तर ते चांगलं रूप मानावं. काय थोडा अजून एक विचार संदर्भ जर सांगायचा झाला तर रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला पाठवलेल्या पत्राच्या पहिल्या श्लोकामध्ये रुक्मिणी माता भगवंताच्या रूपाचं चिंतन करताना काय शब्द वापरते हे पहा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम अपत्रपम्मे. रुक्मिणी माता बोलते रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम. जे तुझ्या रूपाला पाहतात त्यांना काय प्राप्त होतं? अखिल लाभ. त्यांना अखिलार्थ लाभ जर प्राप्त होत असेल तर ज्याच्या दर्शनाने सगळे लाभ प्राप्त होतात त्याला चांगलं रूप म्हणा. आणि चांगलं रूप जर म्हणायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने सगळे लाभ प्राप्त होतात. म्हणून अव्यक्त असणारं चांगल्या रूपाला आलं असं चिंतन करता येतं. विठ्ठला 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 विठ्ठला. चांगल्या रूपाला आलं. इथला रूप शब्दाचा अर्थ आकार या अर्थानं चिंतनात घ्या, जमून जाईल. दुसरा एक विचार आपल्याला असा करता येतो की जे चांगलं अव्यक्त होतं ते रूपाला आलं.
चांगलं अव्यक्त आणि वाईट अव्यक्त अशा पद्धतीचं चिंतन करता येतं का? अशा पद्धतीचं चिंतन करता येत नाही. ते चांगल्या रूपाला, अव्यक्त चांगल्या रूपाला आलं, इथं रूपाला चांगलं हे विशेषण लागलं. परंतु अव्यक्त हे रूपाला चांगल्या पद्धतीनं आलं असा जर अर्थ आपण केला, चांगल्या पद्धतीनं आलं म्हणजे कोणतंही रूप घेऊन आलं असं त्याचा अर्थ नाही. चांगले नाम गोमटे रूप हे जसं आहे तसं चांगल्या रूपानं ते इथं प्रकट झालं, याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं ते प्रकट झालं असा त्याचा अर्थ आहे. रूपानं म्हणजे कोणत्या रूपानं तुम्ही प्रकट झालात, म्हणजे कोणत्या पद्धतीनं प्रकट झालात, आणि कोणत्या रूपानं म्हणजे कोणत्या आकारानं. रूप शब्द पद्धत आणि आकार अशा दोन्ही अर्थाने जर वापरला जात असेल तर भगवान चांगल्या पद्धतीनं प्रकट झाले. चांगला तरी पूर्ण काम, चांगला तरी पूर्ण काम. इथं चांगला शब्दाचा अर्थ काय केला? पूर्ण काम. निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा. निष्काम चांगल्या पद्धतीनं भगवान प्रकट झाले. अशाही पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं म्हणजे जगताचं दुःख फेडण्याकरता भगवान प्रकट झाले, चांगल्या रूपानं प्रकट झाले. त्यांचं रूप पाहिल्यानंतर सगळ्या पापाची निवृत्ती होऊन गेली, चांगल्या रूपानं प्रकट झाले. असे दोन अर्थ आपल्याला करता येणार आहेत. असे अव्यक्त असणारं ते परमतत्व आजच्या दिवशी चांगल्या रूपानं इथं प्रकट झालं. ज्ञानोबारांच्या रूपानं प्रकट झालं, भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं प्रकट झालं, आणि अशा पद्धतीचा हा परमात्मा इथं जो प्रकट झाला त्याचं चिंतन करताना तुकोबाराय म्हणतात, अशा त्या परमात्म्याला प्रकट झालेलं आणि त्यांच्या लीलांचं चिंतन करताना तुकोबाराय बोलतात की हा परमात्मा सगळ्या विश्वाला जन्म देणारा आहे, पण तो यशोदेला मात्र माता म्हणतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. विश्वाचा जनिता माता यशोदेला म्हणतो. याच्यावर वेदांतामध्ये बऱ्याच शंका आहेत. मी फक्त उल्लेख करून जातो, शंकांचं निरसन करण्याच्या भानगडीत आता पडत नाही, कारण 5-7 मिनिटामध्ये मला सेवा संपवायची आहे. थोडक्या शब्दात चरित्र सांगायचं आहे, थोडक्या शब्दामध्ये सांगतो. काय आहे? परमात्मा विश्वाला जन्म देणारा आहे हे बरोबर, विश्वाचा तो जनिता आहे. जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सगळा विस्ताराने विचार केलेला आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म असं उपनिषद आहे. त्या संबंधानं बोलताना यतो वा इमानी भूतानि जायन्ते, सगळं जगाला हा जन्म देणारा आहे, सगळ्या जगाला जन्म. तुकोबारांनी सुद्धा त्या संबंधामध्ये चिंतन करताना विश्वाचा जनिता असं म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी त्याचा विचार आहे, मला ते सगळं सांगत बसायचं नाही. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितीभंगम वगैरे वगैरेचा विचार आचार्यांनी विस्तारानं जगावरून परमात्म्याच्या अनुमानाचं चिंतन दुसऱ्या सूत्रावर भाष्य करताना आपल्याला सांगितलेलं आहे. विचार तो करायचा नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मसूत्राच्या एक चिंतन मांडत असताना आचार्यांनी तिथे चिंतन असं मांडलंय की कर्त्याला कारणाला जन्म देता येत नसतो. ऐका, एक वेदांतातला नियम आहे, कर्त्याला कारण सिद्ध करता येत नाही. कर्त्याला कर्त्याने कधी कारणाला जन्म द्यायचा नसतो. मातीपासून मडकं तयार होतं, त्याचा कर्ता कोण आहे? त्याचा कर्ता आहे कुंभार. आपण जर ह्याचा विचार केला तर, निमित्त कारणाचा विचार केला तर त्याचा कर्ता आहे कुंभार. कुंभार करता. आता कर्ता म्हणल्यानंतर त्याच्या ठिकाणी उपादानाचं साक्षात ज्ञान असलं पाहिजे, त्याच्या ठिकाणी काही चेष्टा त्याच्याकडून घडली पाहिजे, आणि त्याच्या ठिकाणी इच्छा असली पाहिजे. हे 3 गुण असावे लागतात तर तो कर्ता होतो. ठीक आहे, या कर्ता हा कधीही कारणाला जन्म देत नाही, कारण सिद्ध करत नाही. मातीपासून मडकं तयार करणारा कर्ता कुंभार, तो कुंभार माती सिद्ध करायच्या भानगडीत कधी पडत नाही. तो घट सिद्ध करेल, पण माती सिद्ध करणं किंवा मातीला जन्म देणं हे कुंभाराच्या हातात नाही. असा जर वेदांतातला नियम असेल, दुसऱ्या अध्यायामध्ये आचार्यांनी हा नियम जर सांगितलेला असेल, तर इथं या जगताचा कर्ता कोण आहे? विश्वाचा जनिता कर्ता कोण आहे? परमात्मा. आणि तो यशोदेला माता म्हणतो, म्हणजे माता ही कारण आहे की नाही? कारण आहे. म्हणजे कर्त्यानं कारणाला जन्म दिला असं वेदांतात न सापडणारं सूत्र सापडलं की नाही? इथं सापडलं. मग याची संगती काय लावायची?
ती ज्याने त्याने ब्रह्मसूत्राचा 2रा अध्याय वाचून लावून घ्या. मला सांगायला आत्ता वेळ नाही, मी फक्त उल्लेख केला शंकेचा, तेवढ्या अर्थानं याचा विचार करता यावा म्हणून. त्याची संगती लावत बसत नाही. असा परमात्मा यशोदेला माता म्हणतो का? कारण यशोदा ही भक्त आहे, भक्ताचा तो अंकित आहे. निष्काम निराळा असून सुद्धा गोपिकांना चाळा का लावतो? कारण गोपिका भक्त आहेत म्हणून. आणि अव्यक्त असूनही चांगल्या रूपाला का येतो? कारण तुकाराम महाराज त्यांचे भक्त आहेत म्हणून. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, भक्ता करता परमात्मा अवतार घेतो. बाकीचे जे अवताराची मीमांसा भगवंतांनी स्वतःनी केली, परित्राणाय साधूनाम वगैरे वगैरे, हे सगळं गौण आहे. फक्त मुख्य भाग त्याच्यातला एवढाच आहे की भक्त जशी इच्छा करेल तसं प्रकट होणं हे भगवंताचं कर्तव्य आहे, म्हणून परमात्मा प्रकट होत असतो. हेच भगवंताच्या अवताराचं खरं कारण आहे. भीष्माचार्यांनी सुद्धा भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये याच अर्थाचं चिंतन केलेलं पाहायला सापडतं. कुंतीनं सुद्धा भगवंताच्या अवताराच्या संबंधानं अशाच पद्धतीचा विचार केलेला पाहायला सापडतो. आणि असा तो परमात्मा प्रकट होतो, अवताराला येतो. म्हणजे भावनेच्या, भक्तीच्या अथवा ज्ञानाच्या डोळ्यांनी तो फक्त दिसायला लागतो. तसा तो दिसणं हीच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानली पाहिजे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रेत. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये विश्वाला जन्म देणारा परमात्मा हा यशोदेला माता म्हणतो. कसा म्हणतो, काय म्हणतो, का मातृत्व यशोदेवर लादायचं, याचा वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. पण भगवंताचं थोडंसं चरित्र 1-5 मिनिटामध्ये मी फक्त सांगतो. आपण गुलाल भगवंतावर उधळू आणि भगवंताचा अवतार साजरा करू. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले ते सहज रूपानं आलेले नाहीत. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय? पृथ्वीला पापाचं ओझं झालं. पृथ्वी त्या ब्रह्मदेवाकडे गेले. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाकडे गायीच्या रूपामध्ये गेलेल्या पृथ्वीनं भगवंताला विनंती केली, पापाचं ओझं सहन होत नाही, माझ्यावर काहीतरी माझं संकट दूर करा. ब्रह्मदेव मग सगळ्या त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कसे ब्रह्मदेव भगवंतापर्यंत गेले, भगवंतानी कशा पद्धतीनं सांगितलं, याचा विचार पुराणादिकांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं आलेला आहे बरं का. भगवान, ब्रह्म आणि परमात्मा हे 3 शब्द भागवताच्या 1ल्या स्कंदामध्ये एकाच अर्थाने वापरलेले आहेत असं व्यास महर्षी सांगतात की यांच्यामध्ये अभेद असल्यामुळे काय ब्रह्मेती परमात्मेती भगवान इतिचे उच्चते किंवा शब्दते असं म्हणून भागवत आपल्याला भगवान, परमात्मा आणि ब्रह्म या तिन्हीचाही विचार सांगतं. पण थोडंसं वेगळ्या अंगाने चिंतन केलं. जीवगोस्वामींनी मात्र याचं चिंतन करताना या तिन्हीमध्ये भेद आहे, परमात्मा म्हणजे भगवान नाही, भगवान म्हणजे ब्रह्म नाही, या तिन्हीमध्ये भेद आहे असंच सिद्ध केलंय. काही त्यांनी प्रमाणं दिली आहेत त्याची, तो विचार वेगळा आहे. परंतु आत्ता विचार करताना हा करायचा की भगवान श्रीकृष्णाच्या भगवान विष्णूकडे गेल्यानंतर, वैकुंठाला गेल्यानंतर भगवंताने सांगितलं मी अवताराला येईन. आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आले. ब्रह्मदेवाने ती पृथ्वीला सांगितली. पृथ्वी गायीच्या रूपात गेलेली परत आली
आणि मग भगवंताने आपल्या अवताराची सिद्धता केली. त्याच्यामध्ये वसुदेव देवकीचं लग्न लावून दिलं आणि त्यांच्या लग्नामध्ये विघ्न आलं. विघ्न आल्यानंतर 8वा मुलगा मारणार आहे हे कळल्यानंतर वसुदेव त्या कंसाने हातामध्ये तलवार धारण केली. यशोदेला मारतो म्हणून सांगितलं, त्या देवकीला मारतो म्हणून सांगितलं. वसुदेव मध्ये पडले आणि वसुदेवाने सांगितलं की हिला मारण्यात काही तथ्य नाही, हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, हिला मारून तुला काय मिळणार आहे, उलट स्त्री हत्येचं पातक तुला लागेल, हे करणं बरोबर नाही. कंसाला ते पटलं. वसुदेवाने वेगवेगळ्या पद्धतीनं मृत्युर्बुद्धिमत्ता यो यावत बुद्धिबलोदयम यद्यसौ न निवर्तेत न अपराधोस्ती देहिनः, याच्याकरता आपल्या मरणाचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे कंसाला पटवून दिलं. कंसाला ते पटलं. कंसाने सांगितलं ठीक आहे, प्रत्येक मूल आणून देणार. पहिलं मूल दिल्यानंतर मग त्या कंसाला वाटलं की ठीक आहे, पहिला मुलगा आहे, 8वा मारणार आहे, द्या सोडून दिलं. नारद महर्षी मध्ये पडले, कारण दया दाखवणं हे पुण्याचं काम आहे. कंसाचं पुण्य वाढलं तर भगवंताला विलंब लागेल, याच्याकरता नारद म्हणाले तू वेडा आहेस, असं करणं बरोबर नाही. याने तुला वाटेल ते सांगितलेलं असेल, अरे 8वा मुलगा म्हणून सांगितलाय पण वरून का खालून सांगितलेला नाही, मग खालून बघितलं तर हा 8वा होईल. अंका नाम वा मतो गती, अंकाची गती उलट असते बाबा. मग उलट्या बाजूने बघितलं तर हा 8वा येईल. बरोबर वाटलं. मुलाला बोलवलं, त्या वसुदेवाला बोलवलं, मुलगा हातातला काढून घेतला, आपटून मारला आणि मग कोणताही 8वा असू शकेल या भावनेनं वसुदेव देवकीला तुरुंगात टाकलं. अशा पद्धतीचा विचार काही ठिकाणी पाहायला सापडतो. अशी 6 मुलं भगवंताचे त्या वसुदेव देवकीची कंसाने मारल्यानंतर 7व्या वेळेला भगवान तयार झाले. 7वा गर्भ उचलून तो योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये टाकायला लावला आणि 8व्या वेळेला भगवान स्वतः सिद्ध झालेले भगवान वेळ बघितले, दिवस बघितला, नक्षत्र पाहिलं आणि भगवंताच्या आविर्भावाकरता सगळी अनुकूलता सिद्ध झाल्यामुळे अचानक ही सगळी पृथ्वी ही आनंदानं भारली गेली. उल्हासमयी अशी ती पृथ्वी झाली. भगवंताच्या अवताराचा दिवस उजाडला. बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्र, श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता मंद मंद पाऊस पडत असताना भगवंताचा आविर्भाव झाला. त्यावेळेला सगळ्या दिशा प्रफुल्लित झालेल्या होत्या. निसर्गाने अतिशय आल्हाददायक आणि चांगल्या पद्धतीचं रूप धारण केलेलं होतं. त्याचं वर्णन भागवत आपल्याला सांगतं. आपल्याला गुलाल पोचला असेल आपल्यापर्यंत. 2 वेळेला आपल्याला गुलाल उधळायचा आहे. एकदा मथुरेतला जन्म आपल्याला अवतार साजरा करायचा आणि नंतर गोकुळातला अवतार साजरा करायचा आहे. पहिल्यांदा मथुरेतला अवतार साजरा करताना भागवत बोलतं, निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्व गुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलः पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण गोपाल 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 गोपाल कृष्ण गोपाल. अशा पद्धतीनं भगवंताचा मथुरेतला अवतार सिद्ध झाला. अवतार झाल्यानंतर पहिल्यांदा भगवान चतुर्भुज प्रकट झाले. या दोघांच्या विनंतीवरून भगवंताने बालकरूप धारण केलं. बालकरूपानंतर भगवंताने पित्याच्या कानामध्ये सांगितलं, मला इथं ठेवू नका, मला नंदाच्या घरी घेऊन चला. तुम्हाला माझ्या अस्तित्वामुळे जर भय वाटत असेल, कंस येईल मला मारेल असं वाटत असेल, नंदाच्या घराला घेऊन चला असं म्हणून सांगितल्यानंतर वसुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं. हातामध्ये घेतल्याबरोबर सगळ्या शृंखला गळून पडल्या. मंद मंद पाऊस पडतो आहे, विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो. अशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. यमुनेला पूर आला होता. वसुदेव त्या पुरामध्ये गेले. भगवंताचा पाय त्या पाण्याला लागला. यमुना कमी झाली असं काही ठिकाणी वर्णन आहे आणि यमुना दुभंगली असं काही ठिकाणी वर्णन आहे. काही ठिकाणी असं वर्णन आलंय यमुना इतकी कमी झाली की म्हणे वसुदेवाला सहज चालत जाता आलं, आणि काही ठिकाणी वर्णन आलं यमुना दुभंगली. यमुना दुभंगली असाच प्रयोग आपल्याकडे बहुतांश वेळेला केला जातो, कारण त्याची संगती हरिसुरीने वेगळ्या पद्धतीनं लावून दिलेली आहे. यमुनेने असा विचार केला की जेव्हा आपलं दुःख दूर करणारा आपल्या जवळ येतो तेव्हा त्याच्यासमोर आपलं अंतःकरण मोकळं करायला माणसाने घाबरू नये. दुभंगणं म्हणजे काय? आपलं मन मोकळं केलं आणि हृदयात सळणारा कालिया नावाचं दुःख यमुनेने भगवंताच्या दृष्टोत्पत्तीला आणून दिलं की या दुःखाचं तुम्हाला
निराकरण करायचं आहे, याच्याकरता तुम्हाला पुन्हा माझ्याकडे यावं लागणार आहे. हे यमुनेने भगवंताला दाखवून दिलं. वसुदेव भगवंताला घेऊन पलीकडे गेले. पलीकडे यशोदेच्या पोटी माया जन्माला आली होती. वसुदेव तिथे गेल्यानंतर तिथं भगवंताला ठेवलं. तिथली माया उचलली. अलीकडे येताना पुन्हा यमुनेने रस्ता दिला. अलीकडे आल्यानंतर पुन्हा ती माया रडायला लागल्यानंतर सगळे पहारेकरी जागे झाले. सगळे त्यांनी कंसाला सांगितलं. कंस आला, मायेच्या पायाला पकडलं. आपटणार एवढ्यात ती माया कंसाच्याच डोक्यावर पाय देऊन आकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये जाऊन तिनं अष्टावक्र देवीचं रूप धारण करून कंसाला सांगितलं, कंसा तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या आधी अवताराला आलेला आहे. मग वसुदेव देवकीची क्षमा वगैरे मागितली आणि इकडे गोकुळामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना अत्यंत आनंद झाला. बघतात तर यशोदेच्या बाजूला एक मूल पहुडलेलं होतं. अतिशय सुंदर असं त्याचं मोहक असं रूप होतं. त्याचं वर्णन शुकाचार्य भागवतामध्ये करतात. शुक उवाच नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लाधव महामनः आहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिरलंकृत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की. गोपाल कृष्ण गोपाल गोपाल कृष्ण गोपाल गोपाल बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण गोपाल गोपाल ज्ञानेश्वर माऊली